जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. असा मी खेड्यातलं काम धंदा करणारा साधारण माणूस लेडीज आहे, किंतु परंतु वगैरे मला जमायचं नाही. चालते का? आता मुद्दा कुठून आल्या, कशा आल्या, कुणा आणल्या, तर मी कुंभारी पिंपळगाव, घनसांगी तालुका, जिल्हा जालना, साठीनगर मध्ये राहणारी एक साधारण कुटुंबातली महिला. आणि एक 4 महिने झालं मी इंस्टावरती रील बनवते. आता रील बनवायला वेगवेगळे प्रकार आहेत. सुंदर गाणं, जुने गाणे, अदा, हिरोईन सारखी स्टाईल, असे वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु मुद्दा हा होता की काय बनवायचे. विचार केला या गोष्टीचा की आपल्यापाशी तर आहे, रानात खुरपिता सहज सुस्त मला. मग आता मी काय मुद्दा घ्यावा, काय बनवावा, या विचारात मनामध्ये कुठंतरी असं जाणवायला लागलं, फील होईल मला की आपण विषय बाबासाहेबांचा घेऊ. बाबासाहेबांचा कशामुळे? बऱ्याचशा गोष्टी, सध्याचं वातावरण, हे राजकीय लोकांच्या घडामोडी, स्पर्धा, वरचं म्हणजे एकमेकापेक्षा वर जाण्याचे जे चाललंय, हे बघल्यानंतर लक्षात आलं की चला आपण खरा काय आहे बाबासाहेब, खरे काय आंबेडकर आहे, हे आपण सांगू. सुरुवात केली मी, 1-2 रील बनवल्या. नंतर माझ्या लक्षात आलं की नाही, हे जे आता चाललेत का, कोणचे तरी मूठ वगैरे काहीतरी असं सांगतात, ते तसं नको आपल्याला. आपल्याला खेड्यातल्या, म्हणजे कसं आहे माहिती का, झोपडीतल्या माणसानं बाबासाहेब जतन केला, हे माझं मत आहे. बंगल्यातल्यानं नाही केलं. मी खुरपिताना असं हे बाबासाहेबांवर लिहिते. आता मी लिहिते कशी, माझी अडाणी माय, माझी अडाणी माय, मला सांगत राहाय बाळ, शिकून घे तू बरं. माझी अडाणी माय, मला सांगत राहाय बाळ, शिकून घे तू बरं. माझ्या विमान जग झर जिंकलं बाळ, एका पेनाच्या टोकावर. कसा काळ तो माणूसा बाई, जाती तेचा पिळा ग बाई. शाळेबाहेर बसून भीम, ज्ञान वेचून माझा गही. कसा काळ तो माणूसा बाई, म्हणजे आमच्या आजी पणजी आई वडिलांनी आम्हाला सांगितलेला बाबासाहेब आमच्या हृदयात आहे. आम्ही पुस्तकात वाचला नाही, आम्ही डिग्र्या घेतल्या नाही, आम्ही कॉलेज पण केले नाही, पण सांगितलाय कोण, तर आडाने आई वडिलांना सांगितलाय, तो आम्ही जतन केला. मग तो मी छोट्या छोट्या रील मार्फत सगळ्यांना सांगते. एवढा सुंदर प्रतिसाद मला सगळ्यांना दिलाय. मी आकडा नाही बघितला फेसबुकचा, ते फॉलोअर काय असते ते आज बघितला, 45,000 झाले, म्हणजे 2 महिन्यात. आणि मला तो लक्षात बी नाही, ध्यानात बी नाही की हे असं बघायचंय आता. म्हणजे रिस्पॉन्स एवढा सुंदर भेटायलाय, चला हेच करायचं. मला घरातल्या, खेड्यातल्या, प्रत्येक कुटुंबातल्या साधारण डोक्यावर पाठी घेऊन जाणाऱ्या महिलेच्या मनामध्ये बाबासाहेब परत एकदा बिंबवायचा आहे. आणि सध्याची परिस्थिती अशी झाली, मला इतके फोन यायला लागले, जिथून नाही तिथून, मला तर कोणाचं नाव बी लक्षात राहत नाही. ताई तुम्ही या ना, आपण असा विषय आहे बोलू, तिकडं बोलू, इकडं बोलू. काय विषय आहे? ते वर्गीकरण आहे ना, आपल्यावर अन्याय झालाय हो. कुणावर? आपल्या समाजावर. काय माहिती, मला नाही माहिती. आपल्यावर कधी अन्याय झालाय मला माहितीच नाही, माझ्या तर बघण्यात कधी झालंच नाही. आपण 10वी 11वीच्या पुढे आपले विद्यार्थी गेलाच नाही, मग आपल्यावर अन्याय कसं झालं? प्रत्येकाला. ओके, बोला ना तुम्ही, छान बोलताय ताई, या ना मंचावरती, सांगा ना आपल्या माता समाजात काय सांगायचंय त्या समाजाला. तुम्ही संशोधन केलं म्हणे. आज सकाळी मला एक जणांनी छोटासा म्हणजे रिप्लाय पाठवला, ताई आपल्यात शूरवीर पराक्रमी लोक होऊन गेले, तुम्ही असं कसं बोलताय? आपल्यात खूप महान महान व्यक्ती होऊन
केरसुनी बांधली की काय, म्हणजे केरसुनी हे संशोधन झालं आणि ते आपण केलं. आज ह्या जगात जगतोय, श्वास घेतोय, बंगल्यात राहतोय, गाडीत फिरतोय, कोटीची प्रॉपर्टी तुझी, बाहेर देश बघायला भेटतोय तुला, कुणामुळं? हे आहे लक्षात तुझ्या बाबासाहेबांमुळं. मग तुझी केरसुनी मांडायला मी तिथे येऊ शकत नाही. मी तिथे जाईन जिथे मला बाबासाहेब सांगता येईल. आणि ही खरी काळाची गरज आहे. मला वाटतंय की प्रत्येक लेडीजनं आपल्या प्रत्येक, तुम्हाला वेळ भेटू नाही भेटू, आता मी काम करणारा माणूस, एक दिवस मी दांडी मारू शकते, मालकाला सांगू शकते आज मी येणार नाही सोबत, पण प्रत्येक लेडीला थोडा तरी टाइम काढायचा आहे. घरामध्ये आपल्या लहान थोरावर बाबासाहेब काय आहे, सोपं नाही. आज वेळ तुम्ही एवढ्या हायफाय जीवन जगताय, तुम्हाला एक अर्धा तास देणं होत नाही. पूर्ण आयुष्य दिलंय, 4-4 चिमुकली बिलं गेली, सांगायसारख्या गोष्टी नाही त्या. आणि ऐका, तुम्हाला गोड वाटेल ऐकायला की काय सांगतात काही, पण हे सोपं नाही. आज एक 15 मिनिटं आपल्याला लाईट नव्हती तर आपल्या जीवाची किती तगमग झाली. चिमणीच्या उजिडाला बसून रात्र 18 तास अभ्यास केलाय. मग देवच ना माझ्यासाठी, मला सांगतोय तुम्ही देव म्हणता, देवच माझ्यासाठी केले ना. मी बरेच देव केले, उपास केले, पण ही समाधानी जिथं लाभली का ती फक्त बाबापाशी. एक जण सांगतो ताई तुम्ही बाप म्हणता, अरं वाटतं हे. मग तुम्ही सांगा, माझं वैयक्तिक मत आहे. आता बाप ज्याच्यावर आपला विश्वास आहे, ज्या माणसामुळे आपण जगतोय, श्वास घेतोय, एका मुलीला, एका महिला सगळ्यात जवळची व्यक्ती जर कुणी वाटत असेल ना, ती स्वतःचे वडील असते. मग वडिलाला आवाजावर कुणी घालतं का? तुम्ही कुठेही तो पप्पा असं नाही म्हणत. हे आताच झालं. म्हणजे आमच्या गावरान भाषेत मला असं वाटतं की माझा बाप हे हृदयातून येते, म्हणून मी बाबासाहेबांना बाप मानते. आणि बरंचसं लिखाण करते मी, छोट्या छोट्या कविता, लिखाण, गायन बाबासाहेबांवरती सुंदर सुंदर असे लिखाण. मला वाटते एक आज चुकलंच माझ्याकडून, खरं तर मला वंदना घ्यायची होती प्रथम. चला घे 2 कडवे. तथागताच्या पदकमलावर, तथागताच्या पदकमलावर काव्य फुले वाहतो, गातो वंदन गीत, गातो वंदन गीत गातो. तथागताच्या पदकमलावर, तथागताच्या पदकमलावर काव्य फुले वाहतो, गातो वंदन गीत गातो. मनामनातील घाण धुतसे पंचशिलेची नदी, आयुष्याची बाग बहरते बुद्धविहारामधी. त्रिशरणाचे सुराविता गर्वैत्री लोपतो, गातो वंदन गीत गातो. काहीच रिस्पॉन्स येत नाही. छान वाटतंय का बोलू करा. या माझ्या दलित बांधवानो, रंगल्यानो आणि गाजल्यानो, या माझ्या दलित बांधवानो, रंगल्यानो आणि गाजल्यानो,
देईल तुम्हाला करून मी खुले काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम मंदिर चौदारचे तळे. काय व्यक्ती होती, काय किती सुंदर व्यक्ती होती. माझ्या दलित बांधवांना म्हणजे सगळ्याला माझे म्हणतायत आणि निघाले ते आता टुणूक टुणूक उड्या मारतील गणधटिळ्या लावून आणि उताहार घालाले बाबासाहेबांच्या संविधानाला. मी माझ्या समाजातून एकटी अशी आहे आणि मला गर्व आहे की मला बाबासाहेब कळतो. बिनधास्त रोकटोक बोलते मी. कार्यकर्ते पुढारी आता सध्या चाललेत वातावरणामध्ये. भरपूर लिखाण देते मी त्यांना, भरपूर लागायसारखं असं त्यांना पाठवत असते मी माझ्या ह्याच्यात. तुम्ही मला इंस्टावरती बघा, मग कळण काय बोलते ती नेमकं. हडानी आईन भीम जात्यावर गायला हडानी आईन भीम जात्यावर गायला शिकलेल्या भावा तुका इमानी राहिला शिकलेल्या भावा तुका इमानी न राहिला राहिला ग भीम माझा झोपडीत राहिला राहिला ग भीम माझा झोपडीत राहिला शिकलेल्या भावा तुका इमानी न राहिला. यांना मोर्चे करायचे, पदावर जायचंय, भाषण करायचे, मार्केटमध्ये उड्या मारायच्या. दिसायला इतके विचित्र विचित्र आगम आहे. मी तरी थोडी गोरी इतके विचित्र दिसते. मला तर एवढा त्रास होतोय ना. मला म्हणजे मी खेड्यातली आहे, माझं बोलणंच असं. इतके भयानक भयानक दिसते. एक तर काय म्हणतो, अन्याय झालाय आमच्यावर, आम्हाला रिंगणात येऊ द्या, बोलू द्या. म्हणलं याच्यावर अन्यायाच्या जातीमुळे झाला नसेल, याच्या कलरमुळे झाला. इतका भयानक दिसतंय ते. मी त्याला कमेंट बी टाकली, तुम्ही ना बाहेर निघताना आधीच चेहरा तो थोडा आरशात बघता. बिचारी बाई तर सांगू शकत नाही. ती कशी म्हणजे नावलं विचित्र दिसताय माकडावर, नाही म्हणू शकत. मी तर बिनधास्त रिप्लाय केला की दादा आपल्या समाजासाठी बाहेर उड्या ज्या मारताय का त्या मारण्यासाठी आधी एकदा आरशात बघत जा बाबा, मला लय भीती वाटायला. इतके विचित्र. आणि ते सांगतात आमच्यावर अन्याय झाला, अन्याय झाला असेल त्यांच्यावर, मागून आणून खायची सवय नवं, महागाई गेली असेल कुठंतरी, ते घेऊन तर वाढलं नसेल कोणी, तो अन्याय झाला असेल त्याच्यावर. इकडून होणार नाही, कारण बाबासाहेबांचं संविधान सगळ्यासाठीच आहे. बापानं माझ्या रात्रात लिहिलंय, वाचलंय, अभ्यास केलाय, जीवाचं पाणी केलंय, 4-4 मुले पिढी गेले त्यांची. यांना काय लागतंय म्हणते ती. आमच्यावर अन्याय झालाय. मला असं पटांगणात एखादं भेटत नाही, मी माझ्या गावठी भाषेत त्याला सांगेन तुझ्यावर अन्याय कसा झालाय. दादा सॉरी, तुमचं खरंच मनातून मी म्हणजे आभार मानते की तुम्ही मला एवढं सुंदर ठिकाणी इथं दिलंय बोलायला सगळ्यांना. सॉरी बरं का, मला असं म्हणजे सगळ्यांना असं म्हणायचं. दादा त्या दिवशी घरी आले, ते रील बघत होते माझे, तर घरी आले, मला 5-10 मिनिटं बोलले, काय तुम्ही या. मी सांगितलं दादा मला असं कधी कुठं बोललेली नाही, जाते मी तशी बरेच म्हणजे जे सत्य आहे ते सत्य, काय नको कोणापासून. मी बरेच कार्यक्रम केले पण ते वेगळे होते. ते होते जागरण गोंधळाचे. तिथं काय असतंय माहिती का, मी रात्रभर आम्ही अशा 4-5 जणी जरी असल्या, रात्रभर तिला जे पाहिजे तसं ती बोलू शकते. तिथं कोणी टीका करणार नाही किंवा कोणी बरोबर बोलताय का हे सांगणार नाही, रिस्पॉन्स नाही. आता एक उदाहरण छोटासा डेमो देते. आता सुरुवात झाली, समजा बसल्या जागरण गोंधळ 5-6 जणी. आता एखादीला सांगितलं ताई तुम्ही काय करा, घ्या ना एखादं सुरुवात करा. तिथं काय झांज असते, हलकी ढोलकी झांज, निघले की घुसले झंगळांग मचळांग चालू झालं. तिथं चालू झालं की झालं. तिथं काय कोणाचा विचार काय नाही झालं की लगेच सुरू झालं की जिला जसं वाटेल तिथं तशी गाणं. आता मग आम्ही गाय निघालं. तिथं काय म्हणजे पॉझिटिव्ह काय, तिथं विचारायचं काहीच नाही. तिथं असंच आपलं निघाले. ते मराठीत एक म्हण आहे बघा, नाही नको
बोर होत आहे का? नाही नाही चला एक सुषमाताईंचा आहे. माझ्या सांभाळा लाडक्या जीवीच्या जीवा, माझ्या सांभाळा लाडक्या जीवीच्या हा छान वाटते तुझ्या आवाजात. आपल्याला निसर्गाने एवढं सुंदर दिले. मला नाही माहिती बरं का, असे म्हणतेच की ताई छान गातात. मग पूर्ण जीवनभर ह्या स्वरातून बाबासाहेबच बाहेर पडा, त्याच्यासाठी प्रयत्न घे. त्यासाठी आल्यापासून इकडे सर्वांना सर्वप्रथम माझा कडक असा जय भीम. माझे नाव प्रीतम दीपक मुंडे आहे. विश्वाचा विश्वरत्न भीमवादळ तुफान वारा, झुकवेल जग सारा भीम नावाचा लहरारा. विश्वाचा विश्वरत्न भीमवादळ तुफान वारा, झुकवेल जग सारा भीम नावाचा लहरारा. आकाशातला तारा, आकाशातला तारा भीम तारा, माझ्या बापाचा देश सारा. आकाशातला तारा, तारा माझ्या बापाचा देश सारा. विश्वाचा विश्वरत्न भीमवादळ तुफान वारा, झुकवेल जग सारा भीम नावाचा लहरारा. आकाशातला तारा, आकाशातला तारा भीम तारा, माझ्या बापाचा देश सारा. आकाशातला तारा, तारा माझ्या बापाचा देश सारा. जय भीमवाल रक्त या देशासाठी सांडलं, इतिहासात नाव तुम्ही याच त्याच मांडलं. जय भीमवाल रक्त या देशासाठी सांडलं, इतिहासात नाव तुम्ही याच त्याच मांडलं. गांधीला वाचविले तुम्ही माझा पुणेकरारा, दावेला बुद्ध धम्म शांतीचा लेकिनारा. घटनेच्या शिल्पकारा, घटनेच्या शिल्पकारा, शिल्पकारा माझ्या बापाचा देश सारा. आकाशातला तारा भीम तारा, माझ्या बापाचा देश सारा. बसले त्या खुर्चीवरती हे जातीवादी माकड, लावा कितीही शक्ती नाही होणार काही वाकड. बसले त्या खुर्चीवरती हे जातीवादी माकड, लावा कितीही शक्ती नाही होणार काही वाकड. सूर्याचा प्रकाश सूर्याला झाकणारा, मोडेल पडेल पणेशा कधी न वाकणारा. जय भीमचा देवनारा, जय भीमचा देवनारा, देवनारा माझ्या बापाचा देश सारा. आकाशातला तारा भीम तारा, माझ्या बापाचा देश सारा. विश्वाचा विश्वरत्न भीमवादळ तुफान वारा, झुकवेल जग सारा भीम नावाचा लहरारा. आकाशातला तारा, आकाशातला तारा भीम तारा, माझ्या बापाचा देश सारा. आकाशातला तारा भीम तारा, माझ्या बापाचा देश सारा. हे कळवं मला इतकं हृदयाला लागतं माझ्या. जय भीमवाल रक्त या देशासाठी सांडलं, इतिहासात नाव तुम्ही याच त्याच मांडलं. जय भीमवाल रक्त या देशासाठी सांडलं,
इतिहासात नाव तुम्ही याच त्याच मांडलं गांधीला वाचविले वाचा पुणे करारा दहावीला बुद्ध धम्म शांती करे किनारा घटनेच्या शिल्पकारा माझ्या बाबाचा देश सारा आकाशातला तारा भीमतारा माझ्या बाबाचा देश सारा परत एकदा गर्वानं हृदयातून सगळ्यांना कडक असा जय भीम गर्व असू द्या तुम्ही भीमाच्या विचाराचे आहात बुद्धाच्या विचाराचे आहात आपल्या येणाऱ्या पिढीत आपल्या घरात परिवारात परत एकदा क्रांतीची मशाल ही ताई मी तर माझं कार्य चालू केले पण सगळ्यांना आज या ठिकाणी मनामध्ये एक निश्चय पक्का करायचा की आतापर्यंत केले कार्य पण हिथून पुढे आता स्ट्रॉंग कारण संविधान हे आता आपल्याला जपायचंय बापानं दिलंय आपल्या तुम्हाला माहिती घरात आईने एखादं काम जर सांगितलं बाळा मी बाहेर चालले ते थोडं डबा जरा सांभाळा का त्याच्यात पैसे लहान मुलं किती कडक शिकार करतो आणि राखण करतो तसं इथून पुढं आपलं संविधान आपल्याला जतन करायचंय कोण कोण्या जातीचा आहे काय माहित नाही पण तो बाबासाहेबांच्या विचाराचा आणि संविधानाला जतन करणारा असेल तो आपला संविधानाला हात घालणारा तो माझा सखा बाप बी असेल तर मी त्याला विरोध करेन हे सगळ्यांना ठरवायचंय छोटे मोठे कार्यक्रम ठेवा सुरू करा ह्या गोष्टी वेळ काढा पूर्ण आयुष्य गेलेलं आहे जन्म देते आई वडिलांना तुम्हाला जन्म दिलाय त्याचा पण एवढा उपकार नाही आपल्यावर इतका माझ्या बापाचा उपकार आहे आज श्वास घेताय जगताय नटामटा करताय स्टाईल मध्ये मॉडेल होऊन हिंडताय त्या बी फक्त माझ्या बापामुळं मला माझा बाप माझ्या घरापासून सुरुवात करायचा प्रत्येकानं मनामध्ये पक्का निश्चय करायचा आहे की बाप आपला आपलं संविधान आपल्या घरापासून आपल्याला जतन करायचंय सुरू करायचंय मायचा लाल कुणी असो संविधानाला हात घालू द्यायचा नाही परत एकदा